विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासाचा आज 23वा दिवस, 22वा आणि 23वा दिवस सेतू अभ्यासामध्ये एकत्रित देण्यात आलेला आहे. या सेतू अभ्यासातून आत्मसात करावयाचं कौशल्य, विविध साहित्य प्रकाराचे समजपूर्वक वाचन करणे, मूल्यमापन करणे, चिकित्सक विचार करून स्वतंत्र व प्रभावी लेखन करता येणे, ललित साहित्य, कथा. आता हे कौशल्य आपण कसं प्राप्त करायचं आहे? श्रवण करा, वाचन करा आणि लेखनाचा प्रयत्न करा. हे कौशल्य आपण प्राप्त करू शकाल. आपल्यासमोर एक कथा दिलेली आहे. त्या कथेचं आपण बारकाईनं वाचन करायचं आहे. आता ही कथा काय होती पहा. तुमच्या माहितीतली ही कथा आहे. एक व्यापारी होता, त्याच्याकडे एक गाढव होतं. बाजाराच्या दिवशी तो व्यापारी त्या गाढवाच्या पाठीवर सामान लादून बाजारात जात असे. गाढव दमून जाई. जाताना नदी लागते. नदीवर पूल नव्हता, पाण्यातून जावे लागायचे. एक दिवस व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मिठाची पोती दिली. मिठाची पोती जड होती. पाण्यातून चालता चालता गाढवाला एकदम पाण्यात बसावेसे वाटले. गाढव पाण्यात बदकन बसले. पाण्यात बसल्यामुळे मिठाच्या पोत्यात पाणी शिरले. पाण्यात मीठ विरघळून गेले. पोती हलकी झाली. गाढवाला आनंद झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर कापडाची गाठोडी दिली. गाढव पुन्हा मुद्दामच नदीच्या पाण्याशी आल्यावर थांबले. आताही आपण पाण्यात बसावे म्हणजे कालच्या मिठाच्या पोथ्यासारखे होईल असे गाढवाला वाटले. या विचाराने गाढव पाण्यात बसले, पण आता परिणाम उलट झाला. कापडात पाणी शिरल्याने कापडाची गाठोडी हलकी व्हायच्या ऐवजी जडच झाली. गाढवाला त्याच्या युक्तिवादपणाची योग्य ती शिक्षा मिळाली. ही कथा तुम्ही ऐकली असेल. ही कथा ऐकल्यानंतर त्याच्यावर आधारित काही कृती आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. आता या कृती तुम्ही थोड्याशा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला या कृती पूर्ण करता येतील. पहिली कृती आहे बघा. व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर लादलेले. नेमकं पाठीवर काय लागलेलं होतं? 1. मिठाची पोती, 2. कापडाची गाठोडी. नंतरची कृती आहे कापडात पाणी शिरल्याने. नेमकं काय झालं कापडात पाणी शिरल्यानं? कापडाची गाठोडी जड झाली. नंतरची तिसरी कृती आहे गाढवाला आनंद झाला. कारण जे गाढवाला आनंद होण्याचं कारण कोणतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पाण्यात बसल्याने पोथ्यातील मीठ विरघळून गेलं. पोती हलकी झाली, त्यामुळं गाढवाला आनंद झाला. त्याचं हे कारण आहे. नदीच्या पाण्यातून गाढवाला जावे लागे. का बरं जावं लागत होतं? नदीवर पूल नव्हता, म्हणून त्याला पाण्यातून जावं लागायचं. आता ही कथा जी आहे, ही कथा आपण अभ्यासली, वाचली, तुम्ही ती ऐकली. तर या कथालेखनाची वैशिष्ट्य, कथेचे घटक जे आहेत ते आपण सगळे समजून घेणं आपल्याला गरजेचे आहेत. तुम्हाला पण कथा माहीत आहे, तुम्ही कथा ऐकली असेल, तुम्हाला माहीत असेल तर ती तुम्ही तुमच्या घरी तुमच्या लहान भावाला, मोठ्या भावाला, आईला, वडिलांना सांगा. आणि प्रत्यक्ष आपण जी कथा या सेतू अभ्यासामध्ये आत्ता अभ्यासली तर याच्या आधारे या कथेची सगळी वैशिष्ट्य आपण समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता हे कथा समजून घेत असताना कथेमध्ये काय काय असतं पहा. कथेचे प्रकार कोणते आहेत, कथेमध्ये कोणकोणते घटक असतात, कथेची वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे पण आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी परत एक कथा आपल्याला अभ्यासायची आहे आणि ती तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच आहे. मातीची सावली नावाचा एक पाठ आहे आणि त्यात परसू नावाचं एक व्यक्तिचित्रण आलेलं आहे. त्याच्या जीवनावर आधारित हा पाठ आहे. तर त्याचं जीवन आपल्याला या कथेचा, या पाठाचा अभ्यास केल्यानंतर समजून घेता येतं. आता आपल्याला कथा हा साहित्य प्रकार समजून घ्यायचा आहे. आता कथा हा साहित्य प्रकार समजून घेत असताना आपल्याला कथेचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. विज्ञान कथा, बोधकथा, विनोदी कथा, ग्रामीण कथा, सामाजिक कथा, नीती कथा, हे कथेचे सगळे प्रकार आहेत. आता हे सगळं समजून घेत असताना
कथेमध्ये नेमकं काय असतं हो? कथा मनोरंजन करते, कथेमुळे सुसंस्कार होतात, वाचकाची उत्कंठा वाढते, कथा एककेंद्री असते, कथा श्रवणीय असते, कथेमध्ये घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्र असतात, स्थळ काळ वेळ यांचाही उल्लेख कथेमध्ये असतो आणि कथेच्या विषयानुसार तिच्यात वैशिष्ट्यपूर्ण वातावरणही असतं आणि समर्पक अशी निवेदनशैली कथेमध्ये असते. ही सगळी त्या कथेची वैशिष्ट्य आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेतलेली आहेत. कथेची वैशिष्ट्य माहीत झाली, कथेचे प्रकार आपल्याला माहीत आहेत. हे सगळं शिकत असताना तुम्हाला आणखी एक फरक समजून घ्यायचा आहे. कथा आणि अनुभव कथन यातला फरक समजून घ्यायचा आहे. कथा आपण इतरांना सांगतो, कथा ही इतरांच्या जीवनावर असते आणि अनुभव कथन हे आत्मकेंद्री असतं, आपल्याशी निगडीत असतं. आपण आपल्या जीवनामध्ये काय अनुभव घेतले त्याचं कथन आपण या ठिकाणी करत असतो. आपण एखादी संस्मरणीय सहल केली असेल तर त्या सहलीमध्ये आपण सहभागी होतो आणि जे काही अनुभव आपण घेतले त्या अनुभवाचं आपण कथन करतो. कथेमध्ये स्थळ काळ वेळ पात्र, कथेचं कथानक, त्यातली निवेदनशैली, त्यातली पात्रांच्या तोंडी असलेली भाषा, त्यांच्यातले संवाद, त्या पात्रांचे स्वभाव, त्यांचे विशेष, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं. पण अनुभव कथन वेगळं आणि कथा लेखन वेगळं, हे दोन घटक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दोन्हीमध्ये फरक असतो. आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये मातीची सावली नावाचा एक पाठ दिलेला आहे आणि त्याच्यामधलाच एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, काही कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोटं त्यानं गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. उठा जरा, आज जाऊन बसा, सुनेचा आवाज आला. दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. पायाची हाडं कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले तरी सून डापरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पारीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढीच जुनी सवय. दारातच चिंचेचं पुराणं झाड होतं. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कवलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा त्याचा फावल्या वेळचा उद्योग होता. रात्री जेवणखाण आटोपल्यावर तो आणि अबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या. गुरढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं असे अनेक विषय. कधीमधी इनुस मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवलं फरसू व अबू मोठ्या नवलाईनं ऐकायचे. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या लेखी ते सारं खत होतं. पण पान जमा करून तो वाढीत टाकायचा. या एका झाडानं त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावं लागत नाही. तर तुमच्याच पाठ्यपुस्तकातला हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी कृती सांगितलेल्या आहेत. एका शब्दात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. फरसू आणि अबू यांच्या गप्पांचा विषय. जे तुम्ही विचार करा, तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देता येईल. नेमका गप्पांचा विषय काय होता हे तुम्हाला कळेल. गुरढोरं, वाडी आणि गावकीतली प्रकरणं. तर असा हा त्यांच्या गप्पांचा विषय असायचा. आता पेपरात येणाऱ्या बातम्या सांगणारे कोण होते? इनुस मास्तर. पेपरात येणाऱ्या बातम्या सांगायचे हे इनुस मास्तर. त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे.
आता त्यानंतर स्वमत अभिव्यक्ती आहे, म्हणजे आपल्या स्वतःला या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं मत मांडायचं आहे. बघा, म्हणजे तुम्ही स्वतः अभिव्यक्त व्हा. फरसूचे घराचे वर्णन स्वतःच्या शब्दात लिहा. हे जे फरसूचं घर आहे त्या घराचं वर्णन जे आहे तुम्ही स्वतःच्या शब्दात करायचं आहे. हा उतारा तुम्ही अभ्यासला. तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा हा मातीची सावली नावाचा पाठ आहे. त्याचं वाचन केल्यानंतर तुम्हाला अधिक विस्तारानं हा घटक समजून घेता येईल. तर त्याच्या घराचं वर्णन तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात करा. पाठ्यपुस्तकामध्ये लेखकानं कसं वर्णन केलं त्याच्याही पेक्षा तुम्ही ते तुमच्या शब्दामध्ये करा, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आता अशा वेगवेगळ्या कृतीमधून आपल्याला आपलं स्वमत मांडता येतं, स्वतःला अभिव्यक्त होता येतं आणि याद्वारे आपल्याला हे साहित्याचे प्रकार समजून घेता येतात. कथा हा साहित्य प्रकार आपल्याला समजून घेण्यासाठी आपण या 2 परिच्छेदांचं या ठिकाणी वाचन केलेलं आहे. आता चला सराव करूया. या ठिकाणी पण तुम्हाला कृती दिलेली आहे. बघा, आता या कृती कोणत्या आहेत त्या थोड्याशा समजून घ्या. म्हणजे काय नेमका सराव आपल्याला करायचा आहे, कोणता सराव आपण करणार. पहिली कृती आहे इथं सांगितलेलं, एका झाडानं त्याची जमीन काळी कसदार बनली. म्हणजे ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. काय होतं, झाडाची पानं गळून पडतात आणि ती पानं जर एकत्रित गोळा केली, त्या पानांचा खत तयार झाला की ती पानं गोळा करून आपण आपल्या शेतामध्ये नेऊन टाकली तर त्याचं सेंद्रिय खत तयार होतं. कुठल्याही रासायनिक खताची गरज पडत नाही. आणि हे झाडाची गळून पडणारी पानं एकत्रित करून ती शेतामध्ये नेऊन टाकल्यानंतर त्याचं खत तयार झालं आणि त्यामुळं फरसूची जमीन जी आहे ती काळी कसदार झालेली आहे. म्हणजे सेंद्रिय घटकाचं प्रमाण जर जमिनीमध्ये अधिक असेल तर जमीन अधिक पिकाऊ होते, अधिक उत्पादनक्षम होते, काळी कसदार होते, हे आपल्याला कळलं पाहिजे. आता त्यानंतर बघा, फरसूचा फावल्या वेळचा उद्योग असायचा. आता यांच्यामधला काय उद्योग असायचा फावल्या वेळातला, की रिकामा वेगळा काय करायचं, तर ते काय फरसू काय करायचं, भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं आणि झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा फावल्या वेळातला फरसूचा उद्योग होता. आता त्यानंतर आपण काय करायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील कथेचं तुम्ही वाचन करायचं आहे आणि स्वाध्यायामध्ये दिलेल्या ज्या कृती आहेत त्या तुम्ही सोडवून पूर्ण करायच्या आहेत. कारण कथा हा घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पहा, आणखी तुम्हाला थोडंसं आता कल्पक व्हायचं आहे. आव्हाने असं एक शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे, कल्पक होऊया. बघा, विद्यार्थ्यांनी विविध कथा साहित्य कृती मिळवून त्यांचे गटात वाचन त्यांना करायला सांगायचं आहे. ही शिक्षकांसाठी सूचना आहे. तर आता तुम्ही तुमच्या घरी आहात तर कथा हा साहित्य प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. वेगवेगळे साहित्य कृती उपलब्ध करून घ्या आणि त्याचं वाचन करा. त्यानंतर बघा, तुम्हाला आवडलेली एखादी कथा स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तुम्हाला जर एखादी कथा आवडली असेल, ती कथा कोणतीही असू द्या, तर तुम्ही ती लिहून काढायची आहे. त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांनी ह्या शब्दावरून कथा तयार करण्यास सांगा असं सांगितलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या शब्दांचा उपयोग करायचा आणि कथेचं लेखन करायचं आहे. ससा, कासव, शर्यत, विजय हे शब्द आहेत. या शब्दांचा उपयोग करा. ही सर्वपरिचित असलेली कथा आहे. या शर्यतीमध्ये नेमकं कोण जिंकलं तुम्हाला माहीत आहे, तर या कथेचं तुम्ही स्वतः लेखन करा. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं ही कथा तुम्ही आजपर्यंत ऐकत आला, श्रवण करत आला, तर त्या कथेचं तुम्हाला लेखन करता आलं पाहिजे. नेहमी तुम्ही शाळेत असताना सुद्धा एक लोककथा तुम्हाला सांगितली जायची, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. ही कथा तुमच्या परिचयाची आहे. एक म्हातारी होती, ती लेकीच्या गावाला चालली होती. मग ती भोपळ्यात बसून निघाली. तिला वाघ भेटला, लांडगा भेटला, कोल्हा भेटला. मग प्रत्येकाने तिनं अडवून
त्याला खाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर म्हातारी काय म्हणाली, मी आता लेकीच्या गावाला चाललेले आहे, मग तिथं मी श्रीखंडपुरी बुंदीची लाडू खाते आणि मग चांगली ठणठणीत झाल्यानंतर तुम्ही मला खा, असं म्हणून सर्वांना फसवून ती म्हातारी निघून जाते. तर ही एक लोककथा आहे, तुम्ही पण ती ऐकलेली असते. तसं तुम्ही ससा, कासव आणि शर्यत म्हणजे सस्याची आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे. तर या कथेचं लेखन तुम्ही तुमच्या शब्दामध्ये करावं ही अपेक्षा आहे. कथा हा घटक जो आहे आपल्या उपयोजित लेखनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शीर्षकावरून कथा लिहायची, कथाबीजावरून कथा लिहायची आहे. अपूर्ण कथा दिलेली असते, सुरुवातीला प्रारंभ दिलेला आहे, त्याचा शेवट करायचा आहे, शेवट दिलेला असतो, त्या कथेचा प्रारंभ लिहायचा आहे, मुद्दे दिलेले असतात, त्याच्या आधारे कथा लिहायची असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कथालेखन हा घटक या इयत्तेमध्ये आपण शिकणार आहोतच, परंतु या सेतू अभ्यासामध्ये आपण आज थोडक्यात उजळणी केलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.